जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, कालचा दिवस संपला, उद्याचा दिवस अजून येणार आहे. आपल्याकडे फक्त आजचा दिवस आहे. तर चला मग आपण आजच चांगल्या कामाला म्हणजेच अभ्यासाला सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्स ऑफ पॉवर जनरेशन या टॉपिकवरती अतिशय महत्त्वाचे जे एक्झाममध्ये येऊ शकतात असे क्वेश्चन मी घेऊन आलेला आहे या व्हिडिओमध्ये. तर आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे जे एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतात ते क्वेश्चन आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा, ठीक आहे, कारण ह्याच्यामधला एक न एक क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. तो क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये आला तर तुम्हाला 100% त्या क्वेश्चनचा फायदा होईल आणि त्याचे मार्क्स तुम्हाला मिळतील. एक एक मार्क तुम्हाला सिलेक्शनसाठी महत्त्वाचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जास्त वेळ न घेता क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट करूया. क्वेश्चन नंबर 1 आहे, द कंझ्युमर ऑफ इलेक्ट्रिसिटी कुड बी. ठीक आहे, जे काही इलेक्ट्रिसिटी यूज करणारे कंझ्युमर्स आहेत ते कोणकोणते कंझ्युमर्स आहेत तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. जे इलेक्ट्रिसिटी कंझ्युम करतात ते रेसिडेन्शियल घरगुती वापरासाठी आपण इलेक्ट्रिसिटी यूज करतो. त्याच्यानंतर कमर्शियल जे मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत, हॉस्पिटल्स आहेत, कॉलेज आहेत, मॉल आहेत, ह्या सगळ्या ठिकाणी आपण इलेक्ट्रिसिटी यूज करतो. त्याच्यानंतर जे ह्या ठिकाणी रेसिडेन्शियल, कमर्शियल, त्याच्यानंतर इंडस्ट्रियल, जे इंडस्ट्रीमध्ये आपण सगळ्यात जास्त यूज करतो, आणि ॲग्रिकल्चर म्हणजेच आपण शेतीसाठी सुद्धा वीज या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी यूज करतो. ठीक आहे, तर हे सगळ्याच टाईपचे इलेक्ट्रिसिटी यूज करणारे कंझ्युमर्स म्हणजे ग्राहक आहेत, वीज ग्राहक आहेत. या ठिकाणी बघा, क्वेश्चन नंबर 1, द कंझ्युमर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी कुड बी. 4 ऑप्शन दिलेले आहेत, डोमेस्टिक, ॲग्रिकल्चर आणि इंडस्ट्रियल आणि कमर्शियल. ठीक आहे, तर सगळेच ग्राहक आहेत, म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन 1चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन, द लोड ऑफ अ कंझ्युमर इज जनरली मेजर्ड इन टर्म्स ऑफ. ठीक आहे, जो काही कंझ्युमर, जो काही वीज ग्राहक आहे, ठीक आहे, त्याचा लोड आपण कशामध्ये मेजर करतो? व्होल्टेजमध्ये मेजर करतो का, करंटमध्ये मेजर करतो का, ॲम्पियर आवर्समध्ये मेजर करतो का, किलो वॅटमध्ये मेजर करतो? तर ह्या ठिकाणी लक्षात ठेवा, जो काही वीज ग्राहक आहे त्याचा लोड आपण किलो वॅटमध्ये मेजर करतो. कशामध्ये मेजर करतो? किलो वॅटमध्ये मेजर करतो. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी म्हणून क्वेश्चन नंबर 2चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, डिमांड फॅक्टर ऑफ अ पॉवर प्लांट इज. ठीक आहे, आता डिमांड फॅक्टर म्हणजे काय? ह्या ठिकाणी जो काही डिमांड फॅक्टरची तुम्हाला काय माहिती पाहिजे? पहिल्यांदा डेफिनेशन. डिमांड फॅक्टर इज डिफाइंड ॲज रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड टू द टोटल कनेक्टेड लोड. ठीक आहे, डिमांड फॅक्टरची डेफिनेशन आहे, इट इज द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड टू टोटल कनेक्टेड लोड. ठीक आहे, तर ही डेफिनेशन तुम्ही लक्षात ठेवा. डेफिनेशन म्हणजे व्याख्या, ही व्याख्या तुम्ही लक्षात ठेवा. ठीक आहे, याच्यावरती जर क्वेश्चन आला तर तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व करता यायला पाहिजे. ठीक आहे, ऑप्शन बघा ह्या ठिकाणी काय काय आहेत. ॲव्हरेज डिमांड अपॉन प्लांट कॅपॅसिटी. ऑप्शन बी आहे स्टेशन एनर्जी आउटपुट अपॉन ॲव्हरेज डिमांड. ऑप्शन सी आहे मॅक्सिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड. ऑप्शन डी आहे ॲव्हरेज डिमांड अपॉन मॅक्सिमम डिमांड. ठीक आहे, तर डिमांड फॅक्टरची डेफिनेशन आहे मॅक्सिमम डिमांड टू द कनेक्टेड लोड, म्हणजे मॅक्सिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 3चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर ऑफ अ पॉवर प्लांट मे बी कॅल्क्युलेटेड बाय द फॉर्म्युला. ठीक आहे, तर आपण प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर, ठीक आहे, कोणत्याही पॉवर प्लांटचा जो प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर आहे तो कसा कॅल्क्युलेट करतो, त्याच्यासाठी कोणता फॉर्म्युला आहे? ठीक आहे, ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4चं बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत. ठीक आहे, प्लांट कॅपॅसिटी फॅक्टरचा फॉर्म्युला काय आहे? ऑप्शन ए आहे ॲव्हरेज डिमांड पर प्लांट कॅपॅसिटी. ऑप्शन बी आहे सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्झिमम डिमांड अपॉन मॅक्झिमम डिमांड ऑफ प्लांट. ऑप्शन सी आहे स्टेशन आउटपुट अपॉन प्लांट आवर्स ऑफ यूज. ऑप्शन डी आहे प्लांट कॅपॅसिटी अपॉन ॲव्हरेज डिमांड. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, ॲव्हरेज डिमांड अपॉन प्लांट कॅपॅसिटी. ठीक आहे, तर या फॉर्म्युल्याने आपण प्लांट कॅपॅसिटी फॅक्टर कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट, द रेशो ऑफ ॲव्हरेज लोड टू मॅक्झिमम लोड. ठीक आहे, द रेशो ऑफ ॲव्हरेज लोड टू मॅक्झिमम लोड इज रेफर टू ॲज. ठीक आहे, जे काही ह्या ठिकाणी ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय किंवा ॲव्हरेज लोड भागिले मॅक्झिमम लोड. ठीक आहे, तर जो काही ॲव्हरेज लोड आणि मॅक्झिमम लोडला आपण काय म्हणतो? फॉर्म फॅक्टर म्हणतो
का डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणतो, का ह्या ठिकाणी रिपल फॅक्टर म्हणतो, का लोड फॅक्टर म्हणतो. ठीक आहे. फॉर्म फॅक्टरची डेफिनेशन तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. काय आहे फॉर्म फॅक्टरची डेफिनेशन? इट इज द रेशो ऑफ ॲव्हरेज व्हॅल्यू टू इट इज द रेशो ऑफ RMS व्हॅल्यू टू ॲव्हरेज व्हॅल्यू. ठीक आहे. आणि फॉर्म फॅक्टर किती असतो फॉर सायनोसायडल वेव्हफॉर्म? 1.11. लक्षात ठेवा या ठिकाणी. तर या क्वेश्चन नंबर 5चं द रेशो ऑफ ॲव्हरेज लोड टू मॅक्झिमम लोडचं करेक्ट आन्सर आहे लोड फॅक्टर. ही डेफिनेशन कशाची आहे? लोड फॅक्टर. ठीक आहे. लोड फॅक्टरची डेफिनेशन काय आहे? ॲव्हरेज लोड टू मॅक्झिमम लोड. म्हणून क्वेश्चन नंबर 5चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. व्हेन देर इज फिक्स्ड रेट पर युनिट ऑफ एनर्जी कन्झ्युम्ड इट इज कॉल्ड ॲज. ठीक आहे. जे काय आपण कन्झ्युमरकडून, ठीक आहे, जे काही वीज ग्राहक आहेत त्यांच्याकडून जे वीज बिल घेतो आपण, वीज दर म्हणतो त्याला आपण, त्यालाच इंग्लिशमध्ये टॅरिफ म्हणतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी जे वीज ग्राहक आहेत वेगवेगळ्या टाईपचे ग्राहक आहेत. ठीक आहे. आणि त्यांनी वेगवेगळे या ठिकाणी एनर्जी कन्झ्युम्शन कॅपॅसिटी जी आहे, ठीक आहे, प्रत्येकाची वेगवेगळी कॅपॅसिटी आहे. कुठला रेसिडेन्शियल जरी असेल तर कोणी 100 युनिटच्या आतमध्ये इलेक्ट्रिसिटी यूज करते, कोणी 100 युनिटच्या वर यूज करते, कोणी 200 युनिट, कोणी 300 युनिट यूज करते. ठीक आहे. तर त्यांच्यासाठी वेगवेगळे रेट्स आहेत. कमी युनिट यूज केले तर वेगळे रेट आहेत, जास्त युनिट यूज केले तर वेगळे रेट आहेत. प्रत्येकाला वेगवेगळी कॅटेगरी आहे. ठीक आहे. कमर्शियल ग्राहक असतील तर त्यांच्यासाठी वेगळं रेट आहे, आणि जे इंडस्ट्रीयल ग्राहक आहेत त्यांच्यासाठी वेगळं रेट आहे. जे ॲग्रिकल्चर ग्राहक आहेत, जे शेतीसाठी आपण इलेक्ट्रिसिटी यूज करतो त्याच्यासाठी सुद्धा वेगळे ह्या ठिकाणी रेट्स आहेत. त्याला आपण इंग्लिशमध्ये टॅरिफ म्हणतो. ठीक आहे. टॅरिफ म्हणजे वीज दर, जे की आपण पर मंथ, ठीक आहे, प्रत्येक महिन्याला इलेक्ट्रिसिटी जे यूज केलेलं आहे त्याचं आपण बिल भरतो. ठीक आहे. तर क्वेश्चन काय विचारलेलं आहे? वेन देर इज अ फिक्स्ड रेट पर युनिट ऑफ एनर्जी कन्झ्युम्ड इट इज कॉल्ड ॲज फ्लॅट रेट टॅरिफ, ब्लॉक रेट टॅरिफ, टू पार्ट टॅरिफ आणि सिम्पल टॅरिफ. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 6चं ऑप्शन डी म्हणजे आपण ह्या ठिकाणी सिम्पल टॅरिफ म्हणतो. ठीक आहे. सिम्पल टॅरिफ ज्या कन्झ्युमरकडून आपण फिक्स्ड रेट पर युनिट घेतो. ठीक आहे. कुठलंच त्याला ब्लॉक रेट नाही किंवा फ्लॅट या ठिकाणी किंवा टू पार्ट नाही, त्याला आपण सिम्पल टॅरिफ म्हणतो. म्हणून क्वेश्चन नंबर सीचं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. The connected load of a domestic consumer is usually around. ठीक आहे. ह्या ठिकाणी जे डोमेस्टिक ग्राहक आहे त्याचा म्हणजे जवळपास किती लोड असतो? ठीक आहे. जो काही डोमेस्टिक ग्राहक आहे त्याचा जवळपास किती लोड आहे? ठीक आहे. तर किती लोड असतो? 80 किलोवॅट असतो, का 120 किलोवॅट असतो, का 5 किलोवॅट असतो, का 40 किलोवॅट असतो? तर ह्या ठिकाणी जो डोमेस्टिक ग्राहक आहे त्याचा जवळपास किती? 5 किलोवॅट ह्या ठिकाणी लोड असतो. ठीक आहे. हा झाला डोमेस्टिक कन्झ्युमरचा लोड. म्हणून क्वेश्चन नंबर 7चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एक क्वेश्चन याच्यामधला खूप इम्पॉर्टंट आहे. हाच क्वेश्चन तुम्हाला एक्झाममध्ये, अशाच टाईपचे क्वेश्चन एक्झाममध्ये तुम्हाला येतात. ठीक आहे. तर त्याच्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा. ठीक आहे. नेक्स्ट, व्हिच प्लांट हॅज हाय डिफ्रेशिएशन चार्जेस? ठीक आहे. ह्या ठिकाणी डिफ्रेशिएशन म्हणजे काय? म्हणजे आपण एखादी गाडी घेतलो, ठीक आहे, 1 वर्ष यूज केलं तर ती त्याच किमतीला पुन्हा विकते का? नाही. ठीक आहे. कमी किमतीला विकते. म्हणजे त्याचे डिफरेन्शिएशन कॉस्ट म्हणजे डिफरेन्शिएशन चार्जेस किती आहेत? ठीक आहे. आता एखाद्यानं 10 वर्षे एखादी गाडी यूज केलेली आहे. ऑब्वियसली 10 वर्षाखाली ज्या किमतीला तो गाडी घेतला आहे त्याच्यानंतर तो कमीमध्ये जाणार. तसंच आपले जे पॉवर प्लांट्स आहेत, थर्मल पॉवर प्लांट आहे, न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे, ठीक आहे, जेवढे काही पॉवर प्लांट्स आहेत तो किती वर्ष तो पॉवर प्लांट ऑन आहे, दरवर्षी त्याचे डिफ्रेशिएशन चार्जेस म्हणजे त्या ठिकाणी त्याची कॉस्ट जी आहे ते ह्या ठिकाणी कॉस्ट जे आहे ते दरवर्षी कमी होते. पण क्वेश्चन काय विचारला आहे? व्हिच प्लांट हॅज हाय डिफरेन्शिएशन चार्जेस? ठीक आहे. म्हणजे सगळ्यात कमी या ठिकाणी हाय डिफरेन्शिएशन चार्जेस म्हणजे या ठिकाणी सगळ्यात जास्त डिफरेन्शिएशन चार्जेस कोणत्या पॉवर प्लांटचे आहेत? ठीक आहे. हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांटचे आहेत, का थर्मल पॉवर प्लांटचे आहेत, का विंड पॉवर प्लांटचे आहेत, का डिझेल पॉवर प्लांटचे आहेत? ठीक आहे. तर हाय डिफरेन्शिएशन चार्जेस हे कोणत्या पॉवर प्लांटचे असतात? थर्मल पॉवर प्लांटचे असतात. ठीक आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 8चं ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. नेक्स्ट
क्वेश्चन नंबर 9, लोड ड्युरेशन कर्व इज द प्लॉट बिटवीन. जो लोड ड्युरेशन कर्व आपण ड्रॉ करतो, तो जो ग्राफ ड्रॉ करतो, तर ते कोणत्या दोन पॅरामीटरमध्ये हा ग्राफ आहे. ऑप्शन दिलेले आहेत बघा इथं. एकदा आपण पूर्ण ऑप्शन वाचून घेऊया. लोड आणि टाईममध्ये असतो का, लोड आणि फ्रिक्वेन्सीमध्ये असतो का, लोड आणि टेम्परेचरमध्ये असतो का, लोड आणि व्होल्टेजमध्ये असतो का. ठीक आहे, लोड ड्युरेशन कर्व हे लोड आणि टाईममध्ये असतो. ठीक आहे, लोड आणि टाईम म्हणजेच आपण जे 24 तासामध्ये आपण जर ग्राफ ड्रॉ केलात, ठीक आहे, एक्स ॲक्सिसवरती टाईम घेतलात आणि वाय ॲक्सिसवरती जर लोड घेतलात, तर ह्या ठिकाणी बघा प्रत्येक कस्टमरचं ह्या ठिकाणी तो म्हणजे दिवसाच्या 24 तासामधून तो कधी इलेक्ट्रिसिटी यूज करतो. बघा नॉर्मली रेसिडेन्शियलसाठी आपण सायंकाळी 6 पासून ते रात्री 10 ते 11पर्यंत सगळ्यात जास्त आपण इलेक्ट्रिसिटी यूज करतो. म्हणजे बल्ब, फॅन सगळे ऑन असतात. ठीक आहे, सायंकाळी 6 ते 11पर्यंत, 10-11पर्यंत एक अंदाजे. ठीक आहे, तर हे प्रत्येक ह्या ठिकाणी दिवसाचं जर लोड आपण कॅल्क्युलेट केलं तर प्रत्येक दिवशी लोड प्रत्येक कस्टमरचं म्हणजे जे 20 ग्राहकचं वेगवेगळं आहे. ठीक आहे, लोड ड्युरेशन कर्वनी आपल्याला काय फाइंड आउट करता येते, म्हणजे ह्या ठिकाणी लोड आपल्याला म्हणजे इलेक्ट्रिसिटी ह्या ठिकाणी किती यूज होत आहे, इलेक्ट्रिसिटी म्हणजे कन्झ्युमर किती यूज करत आहे, त्याच्यावरून आपल्याला किती जनरेशन करायला पाहिजे याचासुद्धा आपल्याला अंदाज येतो. ठीक आहे, म्हणून लोड ड्युरेशन कर्व इम्पॉर्टंट आहे आणि तो कोणत्या दोन क्वांटिटीमध्ये असतो, लोड आणि टाईम या दोन क्वांटिटीमध्ये असतो. म्हणून क्वेश्चन नंबर 9चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 10, tariff is defined as the rate at which dash is supplied to consumer. ठीक आहे, टॅरिफ पुन्हा आलं बघा. टॅरिफ म्हणजे काय, वीज दर. ठीक आहे, जो इलेक्ट्रिसिटी आपण कन्झ्युमर जो काही यूज करणार आहे त्याच्याकडून जे एनर्जी बिल घेतो आपण त्याला टॅरिफ म्हणतो, वीज दर म्हणतो. किती युनिट तो यूज केलेला आहे त्याच्यानुसार त्याला ते बिल येते. ठीक आहे, टॅरिफ इज डिफाईन्ड ॲज रेट विच डॅश इज सप्लायड टू द कंझ्युमर. आपण काय कंझ्युमरला एनर्जी सप्लाय करतो. ठीक आहे, बघा इथं ऑप्शन आहेत, पॉवर आहे, करंट आहे, एनर्जी आहे आणि वोल्ट आहे. ठीक आहे, तर ह्याच्यापैकी करेक्ट आन्सर कुठला आहे, एनर्जी आहे. म्हणून क्वेश्चन नंबर 10चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट द व्हॅल्यू ऑफ डिमांड फॅक्टर इज. ठीक आहे, डिमांड फॅक्टरची व्हॅल्यू किती असते, लेस दॅन 1, ग्रेटर दॅन 1, इक्वल टू 1 किंवा 0. ठीक आहे, ह्या ठिकाणी डिमांड फॅक्टर ऑलरेडी आपण डिमांड फॅक्टरचे डेफिनेशन बघितलेलं आहे, मॅक्झिमम डिमांड अपॉन कनेक्टेड लोड किंवा टोटल कनेक्टेड लोड. तर त्याची व्हॅल्यू किती असते, ह्या ठिकाणी व्हॅल्यू असते, लक्षात ठेवा, लेस दॅन 1. डिमांड फॅक्टरची कधीही व्हॅल्यू लेस दॅन 1 असते. ठीक आहे, रिमेंबर दिस पॉईंट. नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ डायव्हर्सिटी फॅक्टर इज. डायव्हर्सिटी फॅक्टरची व्हॅल्यू किती असते. ठीक आहे, डायव्हर्सिटी फॅक्टर ऑप्शन दिलेले आहेत इथं, लेस दॅन 1, ग्रेटर दॅन 1, इक्वल टू 1 ऑर एनी वन ऑफ द अबोव. वरीलपैकी कोणतंही एक. ठीक आहे, तर डायव्हर्सिटी फॅक्टरची व्हॅल्यू जी आहे ते ग्रेटर दॅन 1 असते. किती असते, ग्रेटर दॅन 1. नेक्स्ट, द टॅरिफ मोस्ट सुटेबल फॉर लार्ज इंडस्ट्रियल कंझ्युमर इज. ठीक आहे, जे वीज दर आहेत, जर समजा लार्ज इंडस्ट्रियल कंझ्युमर असेल, खूप मोठी त्याची इंडस्ट्री आहे, तर आपण त्याच्यासाठी कोणतं सुटेबल असेल, फ्लॅट डिमांड रेट सुटेबल असेल का, ब्लॉक रेट टॅरिफ सुटेबल असेल का, 2 पार्ट टॅरिफ सुटेबल असेल का, ऑल ऑफ द अबोव. वरीलपैकी सर्व टॅरिफ रेट सुटेबल असतील. ठीक आहे, कोणतं सुटेबल असेल, तुम्हाला जर याचा आन्सर येत असेल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 13चं, जर समजा लार्ज इंडस्ट्रियल कंझ्युमर असेल, खूप मोठा या ठिकाणी औद्योगिक ग्राहक असेल, तर ह्या ठिकाणी 2 पार्ट टॅरिफ आपण त्याला देतो. ठीक आहे, 2 पार्ट टॅरिफनुसार त्या कस्टमरकडून, त्या कंझ्युमरकडून, त्या वीज ग्राहकाकडून आपण बिल घेतो. ठीक आहे, म्हणून 2 पार्ट टॅरिफ त्याच्यासाठी सुटेबल असेल. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, द नॉलेज ऑफ डायव्हर्सिटी फॅक्टर हेल्प्स इन कम्प्युटिंग. ठीक आहे, म्हणजे डायव्हर्सिटी फॅक्टरचं जे काही नॉलेज आहे, जे काही ज्ञान आहे त्याच्याने आपल्याला काय अंदाज येते. ठीक आहे, प्लांट कॅपॅसिटी, ॲव्हरेज लोड, युनिट जनरेटेड किंवा पीक डिमांड. क्वेश्चन नंबर 14चं बघा, ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, या ठिकाणी डायव्हर्सिटी फॅक्टरने आपण प्लांट कॅपॅसिटी कम्प्युटिंग म्हणजे या ठिकाणी त्या ठिकाणी कॅल्क्युलेट करू शकतो. ठीक आहे, नेक्स्ट,
या ठिकाणी क्वेश्चन नंबर 14चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, अ कन्झ्युमर हॅज टू पे लेझर फिक्स्ड चार्जेस इन. ठीक आहे, ह्या ठिकाणी एखादा वीज ग्राहक आहे समजा, ठीक आहे, त्याला ह्या ठिकाणी हॅज टू पे लेझर फिक्स्ड चार्जेस. ठीक आहे, फिक्स चार्जेस कोणत्या टाईपच्या कन्झ्युमरला पे करावं लागतात. ठीक आहे, 2 पार्ट टॅरिफवाल्या कन्झ्युमरला, का फ्लॅट रेट टॅरिफवाल्या कन्झ्युमरला, का सिम्पल टॅरिफवाल्या कन्झ्युमरला, का मॅक्झिमम डिमांड टॅरिफवाल्या कन्झ्युमरला. ठीक आहे, कोणत्या टॅरिफवाल्या कन्झ्युमरला फिक्स चार्जेस कमी पे करावं लागतात. तर ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 15चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. जे मॅक्झिमम डिमांड टॅरिफनी आपण ज्या ग्राहकाकडून पैसे घेतो त्याला फिक्स चार्जेस हे कमी, लेझर म्हणजे काय कमी, ह्या ठिकाणी पे करावं लागतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 16, द डायव्हर्सिटी फॅक्टर बिटवीन ट्रान्सफॉर्मर फॉर रेसिडेन्शियल लाइटिंग इज. ठीक आहे, डायव्हर्सिटी फॅक्टर जो आहे ट्रान्सफॉर्मर रेसिडेन्शियल लाइटिंगसाठी ह्या ठिकाणी डायव्हर्सिटी फॅक्टर किती असतो. ठीक आहे, तर ऑप्शन ए आहे 1.8, ऑप्शन 2 आहे 2.5, ऑप्शन सी आहे 1.3, ऑप्शन डी आहे ह्या ठिकाणी 3. तर क्वेश्चन नंबर 16चं ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे 1.3. ठीक आहे, 1.3. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 17, द लॉस फॅक्टर ऑफ अ पॉवर प्लांट इज ॲप्लिकेबल फॉर. ठीक आहे, लॉस फॅक्टर जो आहे पॉवर प्लांटचा तो कशासाठी आपण अप्लाय करतो. ठीक आहे, आयरन लॉसेससाठी, का आयरन आणि कॉपर लॉसेससाठी, का पॅरेस्टिक लॉसेससाठी, का कॉपर लॉसेससाठी. क्वेश्चन नंबर 16चं या ठिकाणी ऑप्शन डी हे कॉपर लॉसेस हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, द लॉस फॅक्टर ऑफ पॉवर प्लांट इज ॲप्लिकेबल फॉर कॉपर लॉसेस. नेक्स्ट, the power which must be available even under emergency is known as. जी पॉवर आपल्याला ह्या ठिकाणी एमर्जन्सी कंडिशनमध्ये अवेलेबल असते त्या पॉवरला काय म्हणू शकतो आपण. फर्म रिझर्व म्हणतो का हॉट रिझर्व म्हणतो, का स्पिनिंग रिझर्व म्हणतो, का कोल्ड रिझर्व म्हणतो. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 18चं. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 18चं ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. त्याला म्हणतो आपण फर्म रिझर्व. काय म्हणतो, फर्म रिझर्व. जो काही या ठिकाणी प्लांट आहे त्याचा जो लोड आहे इमर्जन्सी कंडिशनमध्ये अवेलेबल होत असेल तर त्याला फर्म रिझर्व म्हणतो. ठीक आहे, नेक्स्ट, द एरिया अंडर लोड कर्व रिप्रेझेंट. ठीक आहे, जो काही एरिया आहे लोड कर्वच्या अंडरमध्ये आहे त्याला आपण काय म्हणतो, सिस्टीम व्होल्टेज म्हणतो, का करंट म्हणतो, का एनर्जी कन्झ्युम्ड म्हणतो, का मॅक्झिमम डिमांड म्हणतो. ठीक आहे, या ठिकाणी बघा क्वेश्चन पुन्हा एकदा, द एरिया लोड कर्व रिप्रेझेंट, द एरिया अंडर लोड कर्व रिप्रेझेंट. तर याचं करेक्ट आन्सर आहे एनर्जी कन्झ्युम्ड. ऑप्शन सी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20, द लोड फॅक्टर फॉर डोमेस्टिक लोड मे बी टेकन ॲज. ठीक आहे, ह्या ठिकाणी लोड फॅक्टर डोमेस्टिकसाठी किती असतो. अबाउट 85%, अबाउट ह्या ठिकाणी 85%, ऑप्शन बी आहे 50 to 60%. ठीक आहे, 50 ते 60%, ऑप्शन सी आहे 25 ते 50%, ऑप्शन डी आहे 10 ते 15%. तर ह्या ठिकाणी डोमेस्टिक लोड जो आहे, ठीक आहे, तर हा किती असतो. ठीक आहे, बघा या ठिकाणी आन्सरच्या अगोदर कमर्शियल लोड हा 25 ते 30% असतो, इंडस्ट्रीयल लोड हा 60 ते 65% असतो आणि ॲग्रिकल्चर लोड फॅक्टर ठीक आहे हा 15 ते 25% असतो. ठीक आहे, मग आपल्याला क्वेश्चन काय विचारलेलं आहे, डोमेस्टिक विचारलेलं आहे. ठीक आहे, तर याचं करेक्ट आन्सर आहे लोड फॅक्टर हे डोमेस्टिक लोडसाठी 10 ते 15% असते. किती असते, 10 ते 15%. ठीक आहे, जर तुम्हाला हा पॉईंट नोट करायचा असेल तर बघा एका क्वेश्चनमध्ये ह्या 4 क्वेश्चन कवर होतात. आपल्याला क्वेश्चनमध्ये इथल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, लोड फॅक्टर फॉर डोमेस्टिक लोड. ठीक आहे, किती असते 10 ते 15%. पण तुम्हाला कमर्शियलचं पण माहीत पाहिजे, लोड फॅक्टर फॉर कमर्शियल किती आहे 25 ते 30%, लोड फॅक्टर फॉर इंडस्ट्रीयल किती आहे 60 ते 65%, लोड फॉर ॲग्रिकल्चर किती आहे 15 ते 25%. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवा. मी जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ माझा बघत असेल तर नोटबुक आणि पेन साईडला ठेवा. जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत जे ह्या PDF पण नाहीत, जे मी तुम्हाला एक्सप्लेन करत असताना शिकवत असताना सांगतो ते सुद्धा पॉईंट तुम्ही नोट करत चला. ह्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या एक्झाममध्ये 100% होतो. ठीक आहे, नेक्स्ट, इन अ लोड कर्व द हायेस्ट पॉईंट रिप्रेझेंट. ठीक आहे, लोड कर्ववरती जो
हायेस्ट पॉईंट आहे तो काय रिप्रेझेंट करतो? ॲव्हरेज लोड रिप्रेझेंट करतो का बेस लोड रिप्रेझेंट करतो का डायव्हर्सिफाईड लोड रिप्रेझेंट करतो का पीक लोड रिप्रेझेंट करतो? ठीक आहे, तर ह्या ठिकाणी हायेस्ट पॉईंट म्हणजे काय? पीक. पीक म्हणजे काय? मॅक्सिमम हायेस्ट पॉईंट. ठीक आहे, सगळ्यात जास्त. म्हणून क्वेश्चन नंबर 21चं, क्वेश्चन नंबर 21चं ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, टॅरिफ इन्क्लूड्स. ठीक आहे, टॅरिफमध्ये काय काय असते? ठीक आहे, टॅरिफ म्हणजे तुम्हाला सांगितलं ऑलरेडी. ठीक आहे, याच्या अगोदरचा क्वेश्चन एक आला होता, त्याच्यामध्ये डिस्कस केलं होतं आपण. टॅरिफ म्हणजे वीज दर. ठीक आहे, तर टॅरिफमध्ये काय काय इन्क्लूड असते? ॲन्युअल फिक्स्ड चार्जेस असतात का? त्याच्यानंतर ॲन्युअल रनिंग चार्जेस असतात का? किंवा दोन्ही असतात का? बोथ ए अँड बी का कोणतंच नसते? ठीक आहे, बघा टॅरिफमध्ये ह्या ठिकाणी ॲन्युअल फिक्स्ड चार्जेस पण असतात आणि ॲन्युअल रनिंग चार्जेस पण असतात. तुम्ही एकदा एनर्जी मीटरचं तुम्ही सगळ्यांनीच काय, ठीक आहे, एनर्जी आपल्या सगळ्या प्रत्येकाच्याच घरी यूज करतो. एकदा जे बिल आहे, ठीक आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, जे लाईट बिल आहे, ते एकदा तुम्ही हातात घेऊन पूर्ण एकदा वाचून बघा. त्याच्यामध्ये भरपूर सारं तुम्हाला कळून जाईल. ठीक आहे, त्याच्यावरून सुद्धा एखादा क्वेश्चन बघा. सगळेच क्वेश्चन ह्या ठिकाणी जसेच तसे एक्झाममध्ये येतील याची अपेक्षा ठेवू नका. ठीक आहे, कारण की काही क्वेश्चन हे तुम्हाला काय येते हे चेक करण्यासाठी, तुम्हाला नॉलेज किती आहे हे चेक करण्यासाठी काही क्वेश्चन एक्झाममध्ये टाकलेले असतात. ते क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता यायला पाहिजे. ठीक आहे, ते क्वेश्चन कधी सॉल्व करता येतात? तुमचा जेव्हा व्यवस्थित अभ्यास झालेला असतो तेव्हा तुम्हाला ते सगळे क्वेश्चन सॉल्व करता येतात. ठीक आहे, विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी आयुष्यात फक्त स्वप्न फुकट पडतात, बाकी सगळ्याची किंमत आपल्याला मोजावी लागते. ठीक आहे, स्वप्न पडायला काही किंमत लागत नाही. ठीक आहे, जर तुम्ही ह्या ठिकाणी व्यवस्थित अभ्यासासाठी जर चांगला टाईम दिलात, अभ्यासासाठी जर जास्त वेळ दिलात, त्याच्यासाठी जर तुम्ही किंमत मोजलात तर 100% तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि तुमच्या सिलेक्शन होण्यापासून जगातील काय तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. ठीक आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन, द रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड ऑन जनरेटिंग स्टेशन टू द इन्स्टॉल्ड कॅपॅसिटी ऑफ प्लांट गिव्स द ऑपरेटिंग फॅक्टर, युटिलायझेशन फॅक्टर, कॅपॅसिटी फॅक्टर, लोड फॅक्टर. ठीक आहे, तर बघा ही सुद्धा डेफिनेशन आहे. ठीक आहे, बेसिक डेफिनेशन आहे. या ठिकाणी काय विचारलेलं आहे? रेशो ऑफ मॅक्झिमम डिमांड ऑन जनरेटिंग स्टेशन टू द इन्स्टॉल कॅपॅसिटी ऑफ अ प्लांट गिव्स. ठीक आहे, याला काय म्हणतो आपण? युटिलायझेशन फॅक्टर. काय म्हणतो त्याला? युटिलायझेशन फॅक्टर म्हणतो. ऑपरेटिंग फॅक्टर म्हणत नाहीत किंवा कॅपॅसिटी फॅक्टर म्हणत नाहीत किंवा लोड फॅक्टर म्हणत नाहीत. काय म्हणतो? युटिलायझेशन फॅक्टर. म्हणून क्वेश्चन नंबर 23 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, द व्हॅल्यू ऑफ डायव्हर्सिटी फॅक्टर इन अँड इंटरकनेक्टेड ग्रीड सिस्टीम. ठीक आहे, डायव्हर्सिटी फॅक्टर, द व्हॅल्यू ऑफ डायव्हर्सिटी फॅक्टर कशामध्ये? इंटरकनेक्टेड ग्रीड सिस्टीममध्ये किती असते? ठीक आहे, निगेटिव्ह असते का रिमेन्स कॉन्स्टंट असते का डिक्रीजेस का इन्क्रीजेस? ठीक आहे, तर क्वेश्चन नंबर 24 ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे इन्क्रीजेस. ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, द आयडियल टॅरिफ फॉर एनी टाईप ऑफ कन्झ्युमर. ठीक आहे, आयडियल टॅरिफ एनी टाईप ऑफ कन्झ्युमर तर कोणती आहे? ठीक आहे, ब्लॉक रेट टॅरिफ आहे का 2 पार्ट टॅरिफ आहे का 3 पार्ट टॅरिफ आहे का फ्लॅट रेट टॅरिफ आहे? क्वेश्चन नंबर 25 ह्या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी 3 पार्ट टॅरिफ. ठीक आहे, आयडियल टॅरिफ म्हणून आपण 3 पार्ट टॅरिफला ओळखतो. ठीक आहे, एक्झाममध्ये सुद्धा हा क्वेश्चन येऊ शकतो. आयडियल टॅरिफ कशाला म्हणतो किंवा द आयडियल टॅरिफ फॉर एनी टाईप ऑफ कन्झ्युमर असं जर आलं तर लगेच तुमच्या डोक्यात क्लिक व्हायला पाहिजे. आयडियल टॅरिफ हे 3 पार्ट टॅरिफ आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन, इन पॉवर प्लांट अ रिझर्व जनरेटिंग कॅपॅसिटी विच इज नॉट इन सर्व्हिस बट इन ऑपरेशन. ठीक आहे, याला काय म्हणतो? बघा ही सुद्धा सरळ ह्या ठिकाणी डेफिनेशन आहे. कशाची डेफिनेशन आहे आपल्याला ते ह्या ठिकाणी ओळखायचं आहे. हॉट रिझर्व्ह आहे का कोल्ड रिझर्व्ह आहे का फर्म पॉवर आहे का स्पिनिंग रिझर्व्ह आहे? ठीक आहे, तर या ठिकाणी इन पॉवर प्लांट रिझर्व जनरेटिंग कॅपॅसिटी विच इज नॉट इन सर्व्हिस बट इन ऑपरेशन याला म्हणतो आपण हॉट रिझर्व. काय म्हणतो त्याला आपण? हॉट रिझर्व. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 26 ऑप्शन ए हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट, लाइटिंग इन रेस्टॉरंट अँड मॉल्स इज ॲन एक्झाम्पल ऑफ. जे काय आपण लाईटिंगसाठी रेस्टॉरंट आणि मॉलमध्ये लाईट यूज करतो ते कशाचं एक्झाम्पल आहे? डोमेस्टिक लोड आहे का कमर्शियल लोड आहे का इंडस्ट्रीयल लोड आहे का ॲग्रिकल्चर लोड आहे? ठीक आहे,
याला म्हणतो आपण कमर्शियल लोड. ठीक आहे, कमर्शियल लोड. डोमेस्टिक म्हणजे रेसिडेन्शियल, डोमेस्टिक एकच आहे घरगुती वापरासाठी. ठीक आहे, कमर्शियल म्हणजे जो मोठा लोड असतो, जो कॉलेज आहे, खूप मोठं हॉस्पिटल आहे, ठीक आहे, खूप मोठी एखादी शाळा असेल, खूप मोठं मॉल असेल, किंवा शहरामध्ये खूप मोठ्या बिल्डिंग्स असतात. ठीक आहे, वेगवेगळे बँकेचं खूप मोठं ऑफिस असेल, याला आपण कमर्शियल बिल्डिंग्स म्हणतो. कमर्शियल बिल्डिंग्समध्ये आपण जरा रेसिडेन्शियलपेक्षा किंवा डोमेस्टिकपेक्षा जास्त लोड असतो. ठीक आहे, मग हे कशाचं, रेस्टॉरंट असेल. ठीक आहे, रेस्टॉरंट आणि मॉल विचारले आपल्याला, मग हे कशाचं एक्झाम्पल आहे, कमर्शियल लोडचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, म्हणून या ठिकाणी क्वेश्चन नंबर 27 ऑप्शन बी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट, द फायनल कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी नॉट इन्व्हॉल्व. ठीक आहे, फायनल कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये काय इन्व्हॉल्व नसते, मॅक्झिमम डिमांड. ठीक आहे, इलेक्ट्रिकल एनर्जी, रिॲक्टिव्ह पॉवर, पॉवर फॅक्टर चार्ज. ठीक आहे, ह्या ठिकाणी द फायनल कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी नॉट इन्व्हॉल्व, काय इन्व्हॉल्व नसते त्याच्यामध्ये, रिॲक्टिव्ह पॉवर हे इन्व्हॉल्व नसते. ठीक आहे, रिॲक्टिव्ह पॉवर, मॅक्झिमम डिमांड त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असते फायनल कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिसिटीमध्ये. इलेक्ट्रिकल एनर्जी हे एनर्जी ह्या ठिकाणी इन्व्हॉल्व असते. पॉवर फॅक्टर चार्जसुद्धा इन्व्हॉल्व असतो, रिॲक्टिव्ह पॉवर हे इन्व्हॉल्व नसते. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 29, the total cost of electrical energy generated can be divided into. ठीक आहे, जी काही टोटल कॉस्ट आहे इलेक्ट्रिकल एनर्जी तयार करण्यासाठी जी काही लागणारी कॉस्ट आहे ते दोन पार्टमध्ये आपण डिवाइड करतो. तर कोणकोणत्या, फिक्स्ड कॉस्ट, सेमी फिक्स्ड कॉस्ट, रनिंग कॉस्ट का ऑल ऑफ द अबो. ठीक आहे, ऑल अबो. क्वेश्चन नंबर 29 ह्या ठिकाणी कॅन बी डिवायडेड इंटू. ठीक आहे, द टोटल कॉस्ट ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड कॅन बी डिवायडेड इंटू, फिक्स्ड चार्जेसमध्ये डिवाइड होते, ते सेमी फिक्स्ड कॉस्ट असते, रनिंग कॉस्ट असते. म्हणून ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 29 ऑप्शन डी हे करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 30, द लोड कर्व इज अ प्लॉट ऑफ. ठीक आहे, लोड कर्व हा जो प्लॉट आहे तो कशामध्ये आणि कशामध्ये असतो. ठीक आहे, ऑलरेडी हा क्वेश्चन झालेला आहे. ठीक आहे, डबल क्वेश्चन या ठिकाणी टाईप झालेला आहे. तर तुम्ही बघा, ऑलरेडी फक्त क्वेश्चनची थोडं या ठिकाणी थोडंसं ते चेंज केलेलं आहे, क्वेश्चन थोडा चेंज केलेला आहे. ठीक आहे, आता तुम्हाला या क्वेश्चनचा आन्सर 100% यायला पाहिजे. जे विद्यार्थी हा व्हिडिओ सुरुवातीपासून बघितले आहेत, ठीक आहे, त्यांच्यासाठी हे बघा, तुम्ही वाचून बघा, तुमच्यासाठी थोडा वेळ देतो मी, आणि तुम्हाला लगेच आन्सर कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचा आहे. ठीक आहे, लोड कर्व कोणत्या दोन क्वांटिटीमध्ये असतो बघा, ऑप्शन ए आहे लोड वर्सेस जनरेटिंग कॅपॅसिटी, ऑप्शन बी आहे लोड वर्सेस करंट, ऑप्शन सी आहे लोड वर्सेस टाईम, ऑप्शन डी आहे लोड वर्सेस कॉस्ट ऑफ पॉवर. ठीक आहे, तर ह्या ठिकाणी लोड कर्व हा जो प्लॉट आहे कशामध्ये असतो, लोड आणि टाईममध्ये असतो, लोड आणि टाईम. म्हणून ऑप्शन नंबर सी हे करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला तुम्ही नक्कीच लाईक करा. जर तुम्हाला हे असे व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर नंबर ऑफ व्हिडिओ अवेलेबल आहेत, मराठीमध्ये पण आहेत, इंग्लिशमध्ये पण आहेत. ठीक आहे, तुम्हाला जी लँग्वेज समजत आहे त्या लँग्वेजचे तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ मॅक्सिमम तुमच्या मित्रांना सेंड करा. ठीक आहे, शेअर करा व्हिडिओची लिंक. आणि या यूट्यूब चॅनलचं बेल आयकॉन जर क्लिक केलं नसेल तर क्लिक करून घ्या. असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला जे की एक्झाममध्ये येऊ शकतात, अतिशय इम्पॉर्टंट क्वेश्चन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मिळणार आहेत. आणि जर तुम्हाला ही ॲज इट इज जर PDF पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती माझा नंबर दिसत असेल, या नंबरला तुम्ही तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा पाठवा. मी तुम्हाला त्या इलेक्ट्रिकल MCQ या नावाच्या ग्रुपमध्ये ॲड करतो, तिथून तुम्हाला ही PDF कलेक्ट करता येईल. ठीक आहे, व्हिडिओ ह्या ठिकाणी मी यूट्यूबवरती अपलोड करत असतो आणि PDF त्या ग्रुपमध्ये येत असते. ही जर तुम्हाला PDF ठीक आहे हवी असेल तर तुम्ही मला तुमचं नाव आणि तुमचा जिल्हा कोणता आहे हे मेसेज करा, तुम्हाला तिथून ते PDF मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद, थँक्यू.